इंदू बरा असस ना? अगो दार नको लाव, हात जोडते गे. माका माहित आता ह्या येळेत जर तुझ्या हातात कोयतो असतो ना तर ता पण माझ्या रुगारूप तू कमी नाही केलं असतस. मी काय रागावून बोलत नाही, पण ह्या वेळेस मी असा इलय म्हणून तुका राग येणं साहजिकच आहे ना. तुझ्या जागी मी असते तर मी पण ताच केलं असते. वय आता फक्त आमच्या मानगुटीवर कोयतो फिरवायचंच बाकी ठेवलंयस. या बघ असा मी काय म्हंटलय ना की तू त्याचा वेगळाच अर्थ घेतस. अगो तू तुझ्या जागेवर बरोबर हस आणि मी माझ्या जागेवर. आपल्या दोघींची पिढा काय कमी होऊक नाही. तू किती येईलस आहे सर? जा काय करतस तर कमी हा काय? काय करते गो मी? पण फटकळ हा माझा. काय बोलले असे ना तर माफ कर माका, पण आधी तू हा सगळा राग कुंकून टाक बघू. किती येईलस? अगो तुझ्या दिराचा काशीचा लगीन ठरला तर कळला असत ना गो. ता कळला आमका. वय ना 15 वर्षापासून या दिवसाची वाट बघत होते. मागच्या वेळेस माझ्या लेकाचं लगीन मोडला गो. तू काय मागचा उगाळू केलंस काय? नाही गो इंदू नाही, पण अण्णांका आवडत नाही ना आम्ही हैसरिलेले. आता त्यांच्या मनाच्या विरुद्ध आम्ही कसा वागायचा? मागच्या टायमात पत्रिका ठेवू की लाव ना तर चुकलाच नाही. म्हणजे तुझ्याकडे पत्रिका दिलं असतं तर तू ठेवलं असतंस की नाही? होय की नाही? आम्ही काय रीतभास सोडलेली नाही हा. माका माहितच अगो. अगो तुझ्या हात जोडते गो. माझ्यासाठी नाही पण माझ्या लेकासाठी ना तेवढी पत्रिका देवासमोर ठेव. कळला माका? काशी तुझं नात्यान धीर आणि लेकासारखं केलंस ना तू त्याचा. माका माहित आहे सगळा. मग तू तुझ्या जिलासाठी एवढा नाही करूचस. घे तेवढी देवासमोर ठेव. कळला माका? तुझो पण अण्णां पुढे नाहीला जाचा ना. रवान दे. मूळ घरातल्या देवाक टाळून जर लगीन लावला तर पोराच्या शुभ कार्यात विघ्न येऊ नको म्हणून इलय. आता काय व्हायचं आहे ना तर होऊन दे. माझा कर्तव्य होता तर मी केलंय. आता देवाच्या मनातच नसात जर माझ्या काशीक आशीर्वाद देऊचो रवान दे. बघा काशीच्या लग्नात जर अक्षता टाकू घेऊक मिळाले तर येवा. थांब घे. देती पत्रिका. नको मनात नाही तर कित्या करतस. जवळायचं आहे तर होऊन दे. रवान दे. देती पत्रिका. ठेवतय मी. गो पण अण्णा ता काय ता बघतय मी. गो उपकार झाले गो तुझे उपकार झाले. काय करतस या? असे उपकार फेडू गो तुझे. जा आता तू, हे येतील. काय झाला? आता तू माका वाईट बोलशील पण एक बोलू काय गे? काय? बिंदू खरं तर बऱ्याच वर्षांनी आपल्या घरात लग्न कार्य होता ना. एकुलती एक सून आपल्या घरात येता. आमच्याकडे हाय काय म्हणान 4 दागिने. तसा काही कमी नाही तुमका. 4 दागिने कमी झाले तर फरक नाही पडणार तुमका. भातातली 4 शिता खाली पडली म्हणून काय पोट भरूचा रवत नाही. तसा म्हणून दिलस तर. ता काय माका जमाचा नाही. अगो पण सगळे तर तुझे नाही हत ना. वय या घरातले हात म्हणान ह्या घरातून बाहेर जाऊ देऊचंय नाही. आणि तेवढ्यासाठी दिलं असशील ना ही पत्रिका घेऊन जा. नको गे बाय. माझा नाही पण माझ्या लेकाचा तरी विचार कर. त्याच्या बायलेच्या अंगावर दागिने घातलंस तर त्याका बरा वाटत. नाव काढीत तुझा. तू इलास ह्या कळला ना तर हे तुझो जीव घेतील. आणि तू दागिने मागतोस. अगो पोरग्यासाठी मागतय. ता जमाचा नाही.
काय विचारतोय? कोणाशी बोलत होतस? पांडू कोणा? पांडूशी बोला होते. पांडू 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 ऐकलंस ना मी काय सांगितलंय ता? काय तमाई? अरे तुका शेणी आणूक सांगितलंय, विसरलंस काय? वय शेणी विसरलंय. अरे असा कसा सगळाच विसरतास? लक्षात ठेवत जा. आता मोठं झालोस ना तू. मोठं झालंय शेणी. शेणी आणायच्या. मोठं झालंय नाही विसरायचा. मोठं झालंय ना. आठवणी आणून ठेवा. माका वाटला ती वच्ची येली की काय. गावभर पत्रिका वाटूक फिरता हा. पोराचं लगीन काढला मागच्या वेळेक पत्रिका ठेवू केली होती. बाबा काय झाला ते का चांगलाच माहित असा. जाऊ दे पोरगो हा. या वेळेक पत्रिका ठेवू केली असती. पोराची वरात नाही हिरडी मिरूक लागली असती काय. अरे दुष्काळ पडलो की काय. पाणी भरू काय होता. काय बा हा लग्नाची तयारी झाली मा? हा लग्नाची तयारी हो होय झाली. जा. बाबा लग्नाची कशी तयारी चालली हा? हा चालली ठीक चालली. इली हा अरे आईली नाही रे किती उशीर झालो बघ. काही एक सुधारणा ना काय समाधान आहे. खय गेली. दागिने घेऊन येत ना. हे दागिने राहवान देत. गेली तशी येली तरी खूप झाला. कोणाचं ऐकता हाती माझा तर नाहीच नाही. मी म्हटलं अण्णाकडे जायचा कित्या. सारखी सारखी ईशाची परीक्षा घ्यायची कित्या. केव्हाची गेली अजून काही पत्तो नाही. येऊ लागला नाही. झाला शिंकलं सुमऱ्यार. एकदा केलंस तो अपशकुल पुरं नाही झालो. आबा आऊस जिती येईत ना. आता काय मुहूर्त शोधत. घरात काय कोणाक ताण लागत नाही काय. बावीत काय जीव देवक पाणी ठेवलेला हा. मग जीव तरी देवा. याक भांडा भरून ठेवक येत नाही. ता कामात होतय म्हणा भांडा भरूचा रावला. परत नाही होतला असा. झालो तर बावीत ढकलून देईन. हे पाणी थांब. भांडा भरून ठेव. वय
जा. भूक लागली आ माका भूक लागली आ ही बाये हैती ना खय काय ठेवता ना काय सापडणार नाही माका काय खय ठेव काय गे हातात जीव नाही तुझ्या तू हाय काय करतास म्हणजे तू एकटीच आहे त्याला साईसर आधी बाहेर हो. बरी असस ना ह्या घर माझा पण असा आज हैसून बाहेर काढतो उद्या घरातून बाहेर काढशीत अगो पण राबतस काय तू? भूक लागली आहे माका काय खाऊ का सका बघतोय मी अगो मी देते तुका देते जिथे म्हणते ठेवतेस काय डबो अगो पडलो ना तो आधी हो तांबी उचल आणि त्यांना पाणी नेऊन दे. नाही नाही तो तू दी माझ्या पोटात कावळे आरडतात बाई एक काम करूक नको तुका हात मोडून ठेन उचल तो तांब्यो. सारखी निस्ती कामात मागे लाग माझ्या तू कधी एक दिवस म्हटलंस घे गो बाय धर खा गो कधीतरी म्हण घे म्हण प्रेमान अगो लय दिवे लावलंस ना तू कामा करून. उचल तो तांब्यो पाणी भर आणि घेऊन जा. हो बाजू पाणी घेऊन देत देते मी. हाड घे. अशी काय डोळे काढून बघतोस बरी असस ना भूत संचारला अंगात की कोणी करणी करून टाकल्यान तेव्हा मी तुका नंतर सांगताय आधी जा हेसून. पळवली हा बाय म्हातारी ही खैरवली कितको वखत झालो अण्णान गोळी तर नाही ना घातल्या. किती आठवण करून देते साबा इतकी वर्ष झाली तरी अजूनही त्या गोळीच्या आवाजाने थरकाप उडता माझो. मी काय म्हणते आबा तू वाड्यावर जाऊन बघून येतस काय नको नको येत ती इली आय इली 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 आय इलस आय इली गो काय झाला ठेवलंस पत्रिका. इंदू काय म्हणाला अण्णा होतो काय वाड्यावर. हुतो अण्णा हुतो काय अण्णा होतो. हाय अण्णा नाईकाचा वाटोळा करताय ना तरच वच्ची नाव लावताय बघा. अगो अगो ह्या काय करतस खै देत अण्णाच्या माड्यावर टाकू. आय अगो आय अगो अगो ह्या काय जावा रॉकेल आणि काडी घेऊन येवा. अगो पण काय करतस काहीतरी सांग. सांगताय तेवढा करा जावा. हा इलय अण्णा कोणाची तिरडी नि कोणाची वरात निघात ना आता बक्षील. एवढी पत्रिका देवासमोर जाऊन दे आणि त्याच्यावर सवासिनीच्या हाताने हळद कुंकू पडून दे. मग बघ तुझा कसा होता येता. हो झोपलास की काय. हा जेवा होता शिंपडतास काय जेवा इकडे.
येवदीचा माझ्या घरात हा काय बघा त्या का आता अन्नाकडे पोहोचवतय. अगो उद्दसे थैसर किती येईलस जा थैसर जा का हाय ना त्या थैसर हा थैसर काय नाही हा तुझी व्यवस्था केली हा थैसर जा त्या काकी. देवा आजवर यांच्या मनाविरुद्ध काय करूक नाही. त्यांनी जा जा सांगितला ना त्या सगळा करीतले. पण आज ह्या भावकीच्या वादामुळे त्या सगळ्या लपून लपून करूचा लागता. माका तू तरी माका समजून घे आणि माका माफ कर. अरे दोन घरात वाद असतील पण ह्या वादात पोरांची फरफट नको होऊ देऊ. अरे काशी माझो झील नसलो तरी कोणाचा तरी झील हा ना. या घरातलोच हा. त्याची काय चूक हा. त्याचं लगीन कार्य पार पडान दे. त्याचो संसार नीट चलान दे. आहे आहे ही पत्रिका दत्ता काय करतस? काय करते आणि कित्या करते तुका माहित हा. दत्ता अरे काशी सुद्धा तुझ्यासारखं या घरातलो झील हा ना. पय पण ती माणसं आपल्या घरचा किती भला करूक बघतात. तर आता मी तुका सांगूक नको. सगळा कळता हा माका. देव पण सगळा बघता हा. पण ह्या सगळ्यात त्याची काय चूक हा. एकदा त्याचा लगीन मोडला हा. ह्या वेळेस तरी सगळा व्यवस्थित होऊ दे रे. आहे पण त्याची आऊस तुझ्या पोरांचा घराचा वाईटच करूक बघता हा ना. ता काय नाही अन्नापासून लपून सगळं करतस ना. माझी शपथ हा तुका. एका काळाक नको काय. पत्रिका देवासमोर ठेवली नाही तर अण्णांका कसा कळा. अरे पण अरे दत्ता दत्ता माझा एक दत्ता 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 दे ती पत्रिका पत्रिका दे. आहे तू कमी कधी नाही बोलले नाही कशा. पण यावेळेस मी तुझा नाही ऐकणार. मी पत्रिका टाकताय. नाही 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 दत्ता असं करू नको रे. अरे शुभ कार्य लग्न कार्यात असं करू नको दत्ता. अरे माका अडवू नकोस तू. सोड. अरे मी सांगतोय म्हणाल तरी. आहे या बाबतीत तू कोणाचाच काय ऐकणार नाही. त्या लोकांशी कसलाही संबंध नको. त्यांचं सोय नको सुतक पण नको आपल्या. अरे ते पोराचं तरी राग झाली त्याच्या संसाराची तरी माका काय फरक पडूचा नाही. अरे नको असं करू दत्ता. माझं ऐक असं करू नको रे. बघ आणखी मग जीव घे. ज्या बाईनं आपल्या घराचं वाईट बघितल्यात, माझ्या बापाशीचा वाईट बघितल्या, तिच्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी येईल. त्याबद्दल त्या बाईच्या घराबद्दल माझ्या मनात कसलीच जागा नाही. काय केलंस या. काय आया. आहे नुसती पत्रिका नव्हती